सर्वांना जय मल्हार। आमचे मित्र सर्व 5 जण व मसवड ते मुंबई पर्यंत चालत आले होते। त्यांनी जी यात्रा केली ना, त्यामध्ये आमच्या यंग पिढीमध्ये म्हणजे रक्त आमचं सळसळलेलं आहे आता। आणि जे मसवडमध्ये ते उपोषणाला बसले होते, त्यामध्ये दहिवडीमध्ये उपोषणाला बसले होते, त्यामध्ये साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व त्यांच्यासोबत असले सर्वच नेत्यांनी त्यांना एक आश्वासन दिलं आणि एक लेटर दिलं होतं। ते लेटरचं इथं मंत्रालयामध्ये कुठेही नोंद नसून त्यांनी फक्त धनगर समाजाची फसवणूक केली। सत्तेचा माज किती त्यांच्या अंगात आहे हे तुम्हाला सगळं समजत आहे। आजपर्यंत 70 वर्ष प्रत्येक राजकीय नेता हे आपल्या धनगर समाजाला फसवत आलेला आहे आणि त्यांचा सत्तेचा माज कुठं उतरवणं हे गरजेचं आहे। त्यामुळे धनगर समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन या येणाऱ्या 2024 ला त्यांना खुर्च्या कशा खाली झाल्या पाहिजेत आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त कशा संख्येने मंत्रालयामध्ये पोहोचले पाहिजेत हे त्यांना कळायला पाहिजे। आणि मी सर्वप्रथम शंभूराज देसाईंचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे त्यांना महाराष्ट्रात कुठेही धनगर समाज माफ करणार नाही किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कुठे फिरून देणार नाही। आणि त्यांची गाडी जरी कुठे दिसली तरी आम्ही त्यांना पुढे जाऊन देणार नाही। आणि एवढ्या तीव्र निषेधाने आम्ही त्यांचा निषेध करतो आणि इथंच थांबतो। जय मल्हार। न्यूज आवाज मानदेशाचा।